Like a Hellcat. वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे OS यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण फर्स्ट युनिटमधला 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट हा लेसन पाहणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी याच्या आधीचं चिटचॅट जे होतं ते कंप्लीट केलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल कंप्लीट द होल लेसन हिज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली भरारी. ओके, ऑल द इंट्रोडक्शन हॅज बीन ओव्हर इन फर्स्ट व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये ह्याचं इंट्रोडक्शन सगळं केलेलं आहे. आता काय आहे हिज फर्स्ट फ्लाईट, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे ना काही सीगल पक्षी पण तुम्हाला दिसेल. एका व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे सीगल पक्षी उडण्याचा प्रयत्न करतो आणि सीगल पक्षी नक्की काय आहे हे तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. ठीक आहे, मग सुरुवात करायची आहे तर कशी की याची स्टोरी जी आहे, सेंट्रल आयडिया काय आहे की एक पक्षी आहे सीगल, तो एका लेजमध्ये राहतो. लेज म्हणजे खडकावरचं एक टोक असतं. ओके, त्याला म्हणतात लेज. तिथं तो आपल्या परिवारासोबत राहत असतो. परिवारातले लोक, आई वडील, 2 भाऊ आणि एक बहीण हे उडून जातात, कारण की पक्ष्यांना उडावं लागतं. शिकार करण्यासाठी त्यांना शिकार कुठे मिळते तर समुद्राच्या लाटा येतात ना, त्या लाटावर त्यांना बॅलन्स करून उडावं लागतं आणि मुसंडी मारून आत जाऊन मासा चोचीत धरून बाहेर यावं लागतं. यासाठी म्हणून यांना सी गल असे म्हणतात. आणि हा जो सीगल पक्षी आहे, या कथेतला जो पात्र आहे, हा जो आहे हा घाबरतो उडण्यासाठी. याला भीती वाटते, याला त्याच्या पंखावर विश्वास नाही आहे. म्हणून तो जेव्हा लेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खाली अथांग पसरलेला समुद्र, त्याचबरोबर मोठा रस्ता, हे सगळं पाहून तो घाबरतो आणि पुन्हा बिळा जातो. बरेच म्हणजे 24 तासाहून अधिक वेळ होतो. तो उपाशी असतो, म्हणून त्याला उन्हाच्या झळा तीव्र वाटू लागतात. त्याचे आई वडील, 2 भाऊ आणि बहीण हे शिकार करून म्हणजे मासे खाऊन हे झोपलेले असतात. याचवेळी त्याला जाणवतं की त्याला खूप भूक लागलेली आहे. सर्वजण आराम करत असताना फक्त त्याची आई असते. ती आई त्याच्याकडे पाहत उभी राहते. एका खडकावर, एका पठाराच्या टोकावर एका दगडा उभे राहून ती त्याच्याकडे पाहत असते. ती माशाचा तुकडा आपल्या चोचीमध्ये घेऊन जाते आणि त्याला थोडंसं एक लालसा देते खाण्यासाठी की त्याने पुढे यावं आणि भरारी घ्यावी. हा सुद्धा 24 तासाहून अधिक वेळ झालेला असतो आणि पूर्णपणे त्या माशाच्या तुकड्याला पाहून पूर्णपणे वेडा होतो आणि तो तुकडा खाण्यासाठी तो जसा पुढे येतो तसा तो खाली पडतो. त्याला कळतं की त्याच्या शरीरावरून कुठेतरी पंखांना स्पर्श होऊन वारा जातोय. त्याच्या छातीमध्ये, पोटामधल्या पंखामध्ये वारा शिरतोय. त्याला हे कळतं की त्याचे पंख पसरले आहेत आणि आता उडण्याची गरज आहे. जर त्याने पंख पसरले नाहीत आणि जर त्याने पंख फ्लॅपिंग नाही केलं म्हणजे पंख फडफडलं नाही तर तो दगडावर आदळेल आणि त्याचा जीव जाईल. त्या क्षणी तो पंख बाहेर काढतो आणि हवेमध्ये भरारी घेतो आणि उंच उडू लागतो. हे पाहून त्याच्या आईवडिलांना बरं वाटतं. त्याचे आईवडील त्याच्या भोवती आणि त्याची बहीण भावंडं त्याच्या भोवती गरारी घेतात आणि त्याला थोडंसं इन्स्पायर करतात, प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात. हाच नंतर मग शेवटी थकून जातो, कारण की गेल्या 24 तासाहून अधिक वेळ याने काही खाल्लेलं नसतं. आणि मग हा एका समुद्राच्या लाटेवर जाऊन तिथं थोडासा खाली बसतो. मग त्याला जाणवतं की तो आता बुडू लागलेला आहे. हळूहळू तो बुडतो, पण तेवढ्या त्याला हे कळतं की तो बुडत नाही तर तो तरंगत आहे. पूर्णपणे निस्तेज झालेला असतो, लिस्टलेस झाले असतो. कसली शक्ती त्याच्यामध्ये राहत नाही आणि त्याचवेळी त्याची आई त्याला भरवते. आणि ही एक प्रकारची अशी एक कथा आहे जी आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. आपल्या घरातही कोण ना कोणतरी असं असतं मुलामध्ये जो घाबरत असतो, जो कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी घाबरत असतो. मग तो मुलगा इतर 2 भावंडं असेल, बहीण असेल, त्यांना पाहून प्रेरित होतो, उत्साहित होतो. ते करू शकतात तर मी का करू शकत नाही, ही भावना अशा मुलांच्या मनात येते. मग आईवडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनानंतर ही मुलं पुढे आयुष्यामध्ये काहीतरी करतात. अशाच प्रकारची ही कथा आपल्यासुद्धा जीवनाशी संबंधित आहे असं दिलेलं आहे. चला मग सुरू करूया. द यंग seagull was alone on his ledge. His 2 brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. बघा इथं काय दिलंय, एक तरुण सीगल पक्षी आहे. तो खडकाच्या टोकावर राहत असतो, एकटा असतो. His 2 brothers and sister had already flown away the day before. ओके, दिवसाच्या आधी
म्हणजे आदल्या दिवशी सांगायचं झालं तर आदल्या दिवशी त्याची एक लहान बहीण आणि 2 भावंडं हे आधीच उडाले होते, आधीच भरारी घेतली होती. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. याला त्यांच्याबरोबर उडण्याची भीती वाटत होती. समहाव वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग ही बिकम अफ्रेड. बघा इथं काय सांगितलं आहे, कसं बसं, समहाव कसं बसं, जेव्हा त्याने प्रयत्न केला की थोडं पुढे धावत येऊ त्या ब्रिंक ऑफ द लेज, म्हणजे ब्रिंकचा अर्थ होतो कठडा, कळका, त्या खडकाच्या कठड्यावर तो कसा बसा तरी धावत आला आणि त्याने पहिला प्रयत्न केला पंख फडफडण्याचा, अटेम्प्ट टू फ्लाय म्हणजे उडण्याचा प्रयत्न केला. लिहा तिकडे सर्वांनी. हिज विंग्स ही बिकम अफ्रेड. मग जसं त्याने पंख फडफडण्याचा विचार केला तसं तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. त्याने काय पाहिलं तर अथांग असा, एक्सपान्स ऑफ सीचा अर्थ आहे अथांग समुद्र. एक्सपान्स ऑफ सी एक अथांग समुद्र पसरलेला आहे. स्ट्रेच डाऊन बिनीथचा अर्थ खाली पसरलेला आहे. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन, आणि खाली एक मैलो ना मैलो रस्ता होता. ही फेल्ड सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम. त्याला कुठेतरी वाटलं की त्याला त्याच्या पंखाचा आधार मिळणार नाही. थोडक्यात त्याला इथं त्याच्या पंखावर विश्वास नव्हता. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज. तो मागे वळला आणि लेजमध्ये जिथे त्या खडकाचं टोक होतं, जिथे तो राहत होता, तिथे एका बिळामध्ये तो डोके खुपसून झोपी गेला. कळलं? अशा प्रकारे हा एक एवढा भाग होता. पुढे काय दिले बघा. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर अँड हिज लिटल सिस्टर वॉज विंग्स वेर फार शॉर्टर दॅन हिज ओन. एवढंच नव्हे तर त्याचे जो 2 भावंड आणि लहान बहीण होती त्यांच्या पंखांचा आकार तर त्याच्यापेक्षाही लहान होता. बघा असं असताना सुद्धा तो उडण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे इथं काय झालं होतं की त्याची भीती त्याच्यावर हावी झाली होती. बघा पुढे काय दिले बघा. रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. म्हणजे ते लहान भाऊ जे आहे त्याने तर ते धावत धावत ब्रिंकपर्यंत गेले होते, कठड्यापर्यंत गेले होते. पंख त्यांनी आपले उघडले होते, फडफडायला सुरुवात केली होती आणि ते उडाले होते. ही फेल टू मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंज विच अपियर्ड टू हिम सो डेस्परेट. बघा त्याला तो धाडस गोळा करायला, धारिष्ट गोळा करायला असमर्थ झाला आणि यामुळे त्याने अति त्रासून गेला होता की त्याला ती उडी घेता आली नाही. प्लंजचा अर्थ होतो उडी घेणे, त्याला उडी घेता नाही आली आणि यामुळे तो पूर्णपणे त्रासून गेला होता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली अपब्रेडिंग हिम. त्याच्या आई वडिलांनी कर्कश आवाजामध्ये त्याला ओरडायला सुरुवात केली. अपब्रेडिंगचा अर्थ ओरडणे आणि श्रीलीचा अर्थ कर्कश आवाज. सीगलचा आवाज तुम्ही कधी ऐकला असाल तर तो तुम्हाला खूप कर्कश वाटत असेल. ओके, अशा प्रकारे पुढे काय जे थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. ह्याला भीती होती की जोपर्यंत तो उडत नाही तोपर्यंत त्याला उपाशी राहावं लागेल. मग इथं स्टावचा अर्थ काय होतो, उपाशी राहणे. ठीक आहे. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण जीवाच्या भीतीने तो तिथून काही वळला नाही. पुढे काय दिले बघा. पुढे दॅट वॉज 24 hours अगो. ही घटना 24 तासाआधी होती, 24 तासाच्या आधी घडलेली घटना होती. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. त्याआधी त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग. ओके, दॅट वॉज 24 hours अगो. ही घटना 24 तासापूर्वीची होती. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. त्याआधी त्याच्याजवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज 2 brothers अँड सिस्टर. आणि त्याने दिवसाआधी काय पाहिलं होतं की त्याचे आई वडील हे त्याच्या भावंडासोबत आणि बहिणीसोबत म्हणजे तिथं भरारी घेत होते, उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. ते आई वडील त्या बहीण भावंडांना उडण्याच्या कलेमध्ये हुशार बनवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. आणि शिकवत होते
की ज्या लाटा आहे त्या लाटावर कशा प्रकारे स्किमिंग करायचं. मग स्किमिंग करणे हे तुम्ही पाहिलं असेल कधी की काही असे स्विमर असतात ते उंच उंच लाटावर स्किमिंग करतात. वाटलं ते मी याच्यामध्ये तुम्हाला फोटोसुद्धा पाठवतो, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि कशा प्रकारे मासा पकडण्यासाठी त्यामध्ये डाईव्ह करायचं, म्हणजे त्यामध्ये उडी टाकायची लाटामध्ये. काय तुम्हाला मी आधीच सांगितलं की यांचं अन्न हे कसं पकडतात की लाटामध्ये हे काय करतात, मुसंडी मारतात, पाण्यात खोलवर जाऊन एखाद्या माशावर लक्ष ठेवलं असतं, त्याला चोचीत पकडून पुन्हा बाहेर येतात. ही कला आहे त्यांची मासा पकडण्याची. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्हर इट. बघा, एवढंच नव्हे तर त्याने हे पाहिलं होतं की त्याचा जो मोठा भाऊ जो होता त्याने तर एक हेरिंग मासा एक प्रकारची फिश आहे, हेरिंग मासा पकडला होता आणि तो अधाशीपणे खात होता. अधाशीपणे डिव्हरचा अर्थ होतो की कधीही तो पदार्थ आपल्याला मिळाला नाही, आपण कसे खातो त्या पद्धतीने तो मासा खात होता. स्टँडिंग ऑन रॉक while his parents circle around raising a proud cackle, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. बघा काय झालं की यावेळी while his parents circle around raising a proud cackle, तर त्या दरम्यान त्याचे आई वडील त्याच्या भोवती गिरक्या घालत एक कर्कश आवाज काढत होते. कॅकल म्हणजे काय, कर्कश आवाज. आणि ऑल द मॉर्निंग, संपूर्ण सकाळ, पूर्ण कुटुंब हे एका उंच पठारावर गेले होते. तिकडं एका टेकडीवर उभे राहून हे सर्व त्याच्या भित्रेपणावर त्याला टॉन्टिंग करत होते, चिडवत होते. टॉन्टिंगचा अर्थल्या विद्यार्थ्यांनो चिडवणे, आणि कावडीसचा अर्थल्या त्याचं भित्रेपणा, म्हणजे तो किती भित्रा आहे याबद्दल त्याला खूप चिडवायचा प्रयत्न करत होते. आपल्या कुटुंबात असं घडतं जेव्हा समजा कधी एखादं काहीतरी असेल, एखादं व्यायाम म्हणा, एखादी गोष्ट म्हणा, कसरत म्हणा, अभ्यास म्हणा, कोणत्याही बाबतीत समजा तुमच्या एका लहान भावाने जर समजा अभ्यास नाही केला, यश नाही मिळवलं, टक्केवारी चांगली मिळवली नाही, आणि मोठ्या भावाने घरामध्ये मिळवले, तर तो मोठा भाऊ आणि घरातले परिवारातले काही लोक त्या लहान मुलाला, त्या लहान भावाला थोडंसं चिडवतात. चिडवणं हा एक चुकीचा भाग नाही. चिडवण्यामुळे काय होतं, कधी कधी तो मुलगा थोडासा स्वतःतून आतून इन्स्पायर्ड होतो आणि ती गोष्ट करायला तयार होतो. इथंही असंच झालं. पुढे काय दिलंय, द सन वॉज नाव अस्केंड इन द स्काय. हळूहळू सूर्य वर येत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फोर्स द साऊथ, आणि त्याचं जे लेज होतं, ज्या खडकामध्ये राहत होता तिथं दक्षिणेपर्यंत ऊन आलं होतं. मग यामुळे काय होत झालं माहिती आहे का, ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. त्याला तिथं उष्णतेच्या झळा जाणवत होत्या, कारण त्याने काल रात्रभर सुद्धा काहीही खाल्लं नव्हतं. थोडक्यात तो उपाशी होता. पुढे काय दिले, ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. हळूहळू तो त्या खडकाच्या टोकातून बाहेर यायचा प्रयत्न करू लागला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन. त्याने एक पाय उचलून दुसरा पाय आपल्या पंखात घातला, अंडर हिज विंग, पंखात घातला. ही क्लोज वन आय, त्याने एक डोळा बंद केला. देन द अदर, मग दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडचा अर्थ सोंग करणे, कळलं का, प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि त्याने झोपी जाण्याचा एक नाटक केलं, एक सोंग असलं. स्टील दे वर्क नो. बघा पुढे काय दिलंय, पुढे असं दिलंय की स्टील नॉन ऑफ देम नोटीस ऑफ हिम. कोणीही त्याच्यावर लक्ष नाही दिलं. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅटू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक. त्याने पाहिलं की त्याचे दोन्ही भावंड आणि बहीण एका पठारावर आपली मान पंखामध्ये घुपसून बसले होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर ऑन हिज व्हाईट पॅक. बघा, आणि त्याचे वडील काय करत होते, त्यांच्या पाठीमध्ये चोचीने काहीतरी, म्हणजे चोचीने असं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. पक्षी करता साधारणतः, हे तुम्हाला माहीत आहे. पुढे बघा,
आता त्या प्रिन्सचा दिलं आहे मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बी, म्हणजे चोचीने ते आपले पंख स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते. पुढे काय दिले, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आई त्याकडे पाहत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन द लिटल हाय हम ऑन द प्लॅटो, ती एका पठाराच्या एका उंच टोकावर उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, तिने आपली पांढरी छाती बाहेर काढली होती. ओके, नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश, आणि मग तिने काय केलं की एक मासा तुकडा आपल्या चोचीने फाडला. दॅट ले ॲट हर फीट, आणि तो तिने आपल्या पंजामध्ये पकडून ठेवला. अँड देन स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक, आणि मग ती पुन्हा काय करत होती, आपली चोचीला बाजूच्या एका खडकावर धार लावत होती. म्हणजे पक्षी काय करतात, त्यांच्या चोचीला धार येण्यासाठी दगड किंवा झाडाची फांदी किंवा असं काही कठीण पदार्थ असं ना त्याच्यावर घासतात, जेणेकरून त्यांच्या चोचीला धार राहावी, अन्यथा ते मांस किंवा मासे असं काय फाडू शकणार नाही. द साईड ऑफ द फूड मॅडन हिम. ओके, या चित्रामुळे जे अन्न आहे ते अन्नाच्या चित्रामुळे पूर्णपणे तो वेडा झाला. मॅडन म्हणजे वेडा झाला. हाव ही लव टू टीअर फूड दॅट वे, त्याला अशाच प्रकारे हे अन्न फाडायला आवडायचं. म्हणजे जोपर्यंत त्याच्या आईने त्या वडिलांनी त्याला भरवलं तेव्हा हे त्याला खूप आवडायचं की मांस, एखाद्या माशाचा मांस फाडायचं आणि मग चोचीला धार लावायचं. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट, पुन्हा काय करायचं, चोचीला धार लावायचं, फाडायचं. ओके, मग या प्रकारची गोष्ट त्याला आधी खूप आवडती. त्याने आवाज काढला, हा पक्ष्यांचा आवाज आहे, लेखकाने वर्णन केलं आहे बघा. गा गा गा, ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड, त्याने आपल्या आईकडे लक्ष वेधून त्याने आवाज काढला जेणेकरून त्याच्या आईने यावं आणि त्याला भरवावं. गॉ कोल आ, म्हणजे हे आहे, तुम्ही कसं होतं गॉ कोल आ. शी स्क्रीम बॅक डिरायव्हसली, तिने पुन्हा उत्तर दिलं पण उपहासाने. मग डिरायव्हसलीचा अर्थ आहे उपहासाने. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली, आणि परंतु तो पुन्हा पुन्हा विनवत होता. मग प्लेंटिवलीचा अर्थ आहे विनवणे. अँड आफ्टर अ मिनट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, एका क्षणाभरानंतर तो आनंदाने ओरडला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. का तो आनंदाने ओरडला, कारण की त्याच्या आईने माशाचा एक छोटासा तुकडा आपल्या चोचीमध्ये आणून ती त्याच्याकडे आली होती. ही ब्लीड आउट एगरली, आणि यासाठी तो पुढे सरसावला, तो पुढे आला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, आणि त्याने आपल्या पायाने तो रॉक जे होतो, ते खडक जे होतं ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस, आणि जशी जशी ती जवळ येत होती तसा तसा तो सुद्धा चालत जवळ येत होता. बट व्हेन शी वॉज जस्ट ऑपोजिट टू हिम, आणि तेवढ्यातच जेव्हा ती त्याच्या समोर आली, शी हॅल्टेड, ती थांबली. हॅल्टेडचा अर्थ थांबली. हर विंग्स मोशनलेस, तिने आपले पंख फडफडण्याचं बंद केलं. मोशनलेस म्हणजे थांबली. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक, तिच्या आईच्या चोचीमध्ये जो काही माशाचा तुकडा होता तो तुकडा त्याच्या खूप जवळ होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, तो क्षणभरासाठी आश्चर्यचकित उभा राहिला. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर, हा विचार करत ती का जवळ येत नाही. अँड देन मॅडन बाय हंगर, आणि मग भुकेने व्याकुळ होऊन, मॅडनचा अर्थ वेडा होणे किंवा व्याकुळ होणे. ही डाईव्ह ॲट द फिश, तो त्या माशाकडे जो एक मासा होता त्याच्या आईच्या चोचीत, त्याकडे त्याने उडी घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड, आणि मोठ्या आवाजाने किंचाळत तो पुढे आला आणि मग खाली गेला एक स्पेस. आता इथं स्पेस म्हणजे का, त्या पोकळीमध्ये तिची जागा जी आहे कळक आहे त्या जागेमध्ये, कारण की हे लोक सीगल आहे ना साधारणतः खूप उंच असा डोंगर असेल तर डोंगराच्या कुठल्या तरी बिळामध्ये खडकामध्ये राहतात. मग त्याने उडी घेतली. आता तो पडला असता कोणत्याही क्षणी. मग काय घडलं बघा, काय घडलं. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सेज्ड हिम, आणि मग एक अतिशय भयावह भीतीने त्याला ग्रासून टाकलं. अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि त्याचं हृदय बंद झालं. असं एक वर्णन केलेलं बघा. ही कुड हिअर नथिंग, तो काहीही ऐकत नव्हता, ऐकू शकत नव्हता.
बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण शेवटच्या क्षणाला, शेवटच्या मिनिटाला, द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ड हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. त्याला समजलं की त्याचे पंख आता पसरलेले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर. वारा त्याच्या छातीच्या पंखामध्ये शिरत आहे. देन अंडर हिज स्टमक, पोटात शिरत आहे. अँड अगेन्स्ट हिज विंग, आणि एवढंच नव्हे तर त्याचे पंखामध्ये सुद्धा वारा शिरत होता. ही कुड फील द टिप ऑफ हिज विंग कटिंग थ्रू द एअर. त्याने हे जाणवलं की पंखाचे जे कडे आहेत, कळलं का, जे पंखांची कडा जी आहे ती वाऱ्याला कापत आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेड लॉंग नाव. तो आता खाली पडत नव्हता, पुढे पडत नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली. तो हळूहळू भरारी घेत होता. डाऊनवर्ड अँड आउटवर्ड, बाहेर आणि खाली, या पद्धतीने. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला कसलीच भीती नव्हती. ही जस्ट फेल्ड अ बिट डिझी. फक्त त्याला थोडीशी चक्कर येत होती. मग तुम्हाला माहिती आहे डिझी म्हणजे चक्कर काय होती, कारण त्याने काहीही खाल्लं नव्हतं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोड अपवर्ड. मग त्याने आपले पंख फ्लॅप करायला, फडफडवायला सुरुवात केली आणि तो वर भरारी घेऊ लागला. गा 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 गा. ओके, इथं त्यांच्या आवाजाचं वर्णन केलेलं आहे. हिज मदर स्वीप पास्ट हिम. ओके, त्याच्या आईने त्याला मागे टाकलं. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिच्या पंखाने मोठा आवाज झाला. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. त्याने सुद्धा आणखी आवाज काढून आईला एक उत्तर दिलं की मी आता उडू शकतोय. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम. ओके, मग त्यांचे वडील तिकडे ओढत आले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. ओके, म्हणजे इथं काय झालं की त्याचे वडील कर्कश आवाज करत आले, ते झेप घेत आले, ते गिरक्या घेत आले, ते भरारी घेत आले आणि ते डायविंग करत आले. म्हणजे इथं वडिलांना हे आनंद झाला. ओके, बघा चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. पुढे काय दिलं आहे, देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. मग तो पूर्णपणे विसरूनच गेला की आता तो उडण्यास सक्षम नाही. अँड कमंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोर अँड कर्व शिकिंग अँड शेली. कळलं का. आणि मग त्याने निश्चयच केला की तो आता डाईव्ह करू शकतो, भरारी घेऊ शकतो किंवा झेप घेऊ शकतो. कळलं का. आणि मोठ्या आवाजामध्ये सुद्धा तो ओढू शकतो. ही वॉज नियर द सी नाव. तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. तो समुद्राच्या अगदी जवळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि या अशा अथांग अशा समुद्राला तो सरळ पाहत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने पाहिलं की खाली एक हिरवा अथांग समुद्र आहे. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. ओके, आणि त्यातून समुद्रातून काही टेकड्या बाहेर निघाल्या होत्या. ही टर्न हिज बिग साईड वे अँड केवड अम्युजली. त्याने आपली चोख बाजूने बाहेर काढली आणि आनंदाने ओरडला. मग इथं अम्युजलीचा अर्थ होतो आनंद. ओके, आनंदाने ओरडला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याच्या बालकांनी, आईवडिलांनी, 2 भावांनी आणि बहिणीने तो अथांग जो समुद्र होता त्यात ज्या लाटा आल्या होत्या त्याच्यावर ते जाऊन त्या ग्रीन समुद्रावर, त्या हिरव्या समुद्रावर जाऊन त्यांनी फ्लोरिंग करायला सुरुवात केली. ओके, दे वेर बॅकॉनिंग टू हिम. ते त्याची आठवण काढत होते. कॉलिंग श्रीली, कर्कश आवाज करून त्याला बोलावत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने आपले पाय पाण्यावर ठेवले त्या हिरव्या समुद्रावर तरंगण्यासाठी. हिज लेग सँक इन टू एट. परंतु त्याचे पाय आता हळूहळू बुडू लागले. ही स्क्रीम विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग. त्याला भीती वाटली की तो आता बुडेल, म्हणून त्याने प्रयत्न केला पंख फडफडवून बाहेर निघण्याचा. बट ही वॉज टायर्ड अँड वीक. पण तो खूप थकला होता, खूप उपाशी होता. विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. तो उपाशी असल्यामुळे तो बाहेरही पडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आणि अचानक घडलेले या व्यायामामुळे, या अभ्यासामुळे तो थकला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट. त्याचे पाय पाण्यात बुडू लागले आणि लगेच मग काय झालं की त्याच्या पोटाला सुद्धा पाण्याचा स्पर्श आला. अँड ही सँक नो फर्दर. आणि त्याच्यानंतर तो पुढे बुडाला नाही.
ही सॉ फ्लोटिंग ऑन इट, त्याने त्याला जाणवलं की तो पाण्यावर तरंगू शकतो. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या भोवती त्याची फॅमिली किंचाळत होती, ओरडत होती, त्याला प्रेझिंग करत होती, स्तुती करत होती. ओके. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉगफिश, आणि त्यांच्या चोचीमधून त्यांना डॉगफिश दिली. मी चित्रामध्ये देईन तुम्हाला डॉगफिश कशी असते ती. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, त्याने आपली पहिली भरारी घेतली. आणि हे जे लेखक आहे ते आहे, इथं तुम्हाला नाव दिले बघा, लियाम ओ फ्लाहर्टी यांनी हे लिहिलेलं आहे. सुंदर असं एक लेसन लिहिलेलं आहे, नॉट अ पोएम, लेसन लिहिलेलं आहे. आणि इथं सुंदररित्या सांगितलं की कशा प्रकारे त्याने आपली उंच भरारी घेतली, पहिली भरारी घेतली. तर अशा प्रकारे हा लेसन स्टुडंट्स आपण कंप्लीट केलं. आय होप तुम्हाला कळलं असेल. यू अंडरस्टूड व्हेरी वेल. आवर फर्स्ट युनिट हॅज ओव्हर्ड. नाव वी आर मूव्हिंग इन नेक्स्ट व्हिडिओ फॉर सेकंड युनिट. आपण सेकंड युनिटकडे वळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आलं असेल, नवीन जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.